श्री देवी भागवत पुराण स्कंध 1 अध्याय 4 पुत्रप्राप्तीच्या हेतूने व्यास तपश्चर्येसाठी जातात. समस्त ऋषींनी सूतांना विचारले की, हे सूता, आम्हाला असे सांग की व्यासांना कोणत्या पत्नीपासून शुक झाला आणि त्याने हे भागवत केव्हा आणि कसे काय ऐकले. तू तर असेही म्हणतोस की त्याचा जन्म अरणीपासून झाला असल्यामुळे तो अयोनी संभूत आहे. तर या बाबतीत स्पष्ट सांगून आमच्या शंकेचे निरसन कर. आम्ही तर असेही ऐकले आहे की शुक हा गर्भात असतानाच योगी होता. मग त्याने हे पुराण कसे काय अभ्यासले. सूत सांगू लागले, व्यास पूर्वी सरस्वती नदीच्या काठी राहत असत. त्यावेळी एक चिमणा आणि चिमणी एका झाडावरच्या घरट्यात राहत होते. त्यांच्या घरट्यात नुकतेच जन्मलेले त्यांचे पिल्लू होते. ते पिल्लू खूपच गोंडस होते. त्या पिल्लाच्या अंगावर लवसुद्धा आलेली नव्हती की शेपटीही फुटली नव्हती. ते दोघे चिमणा आणि चिमणी वारंवार घरट्याबाहेर जात आणि चोचीतून खाणे आणून आपल्या पिल्लाला भरवीत असत. त्या पिल्लाला आपल्या पंखांनी कळवाळीत असत. तिथेच राहणारे व्यासमुनी हे दृश्य पाहून मोठ्या अचंब्याने विचार करू लागले. या मुक्या पक्ष्यांना जर आपल्या पिल्लांविषयी इतके प्रेम असेल तर मग प्रत्येक कृत्याचे फळ इच्छिणाऱ्या मनुष्याला पुत्राविषयी प्रेम वाटते यात काहीच नवल नाही. मृत्यूशय्येवर पडलेला मनुष्य पुत्र नसल्यामुळे मनातल्या मनात काळजी करीत असतो की मजजवळ भरपूर धन आहे, भांडीकुंडी आहेत, स्थावर संपत्ती आहे, पण शेवटी हे सर्व कुणाला मिळणार. अशा तऱ्हेने मरणाच्या वेळी त्याचे मन दोलायमान होते. फार काळ विचार केल्यानंतर महर्षी व्यास देखील पुत्रप्राप्तीच्या हेतूने तप करण्यासाठी सुमेरू पर्वतावर गेले. परंतु त्यांना कळेना की मनोवांछित वर मिळवण्यासाठी कुणाची आराधना करावी. विष्णू, रुद्र, इंद्र, ब्रह्मदेव, सूर्य, गणपती, स्कंद, अग्नी, वरुण की आणखी कोणी. तेवढ्यात तेथे नारद मुनी आले आणि नारद मुनींनी व्यासांना विचारले, हे महर्षी, तुम्ही इतके चिंताग्रस्त का दिसत आहात. तेव्हा व्यासांनी उत्तर दिले, हे मुनी, निपुत्रिकाला गतीच नाही, म्हणून मी काळजीत आहे व दुःखी आहे. हे ब्रह्मर्षी, तुम्ही स्वतःच तर त्रिकालज्ञ आहात, म्हणून तुम्हीच मला कृपा करून सांगा की पुत्र व्हावा ह्यासाठी मी कोणत्या देवतेला शरण जाऊ. तेव्हा व्यासांचा प्रश्न ऐकून नारद मुनी प्रसन्न झाले आणि व्यासांना सांगू लागले, अहो भाग्यवान पराशर पुत्रा, असाच प्रश्न माझ्याही पित्याने भगवान विष्णूंना केला होता. एकदा काय झाले, आमच्या वडिलांनी भगवान विष्णूंना ध्यानस्थ बसलेले बघितले. तेव्हा त्यांना फारच आश्चर्य वाटले आणि त्यांनी भगवान विष्णूंना विचारले की सर्व सृष्टीचे मूळ असा विष्णू, जो कौस्तुभ, शंख, चक्र, गदा, कमळ धारण करून पीतांबरधारी व 4 भुजांनी शोभून दिसणारा व जगताचा आराध्य असताना तुम्हाला तप करण्याची जरूरच काय आणि तुम्ही कुणाचे ध्यान करता. तुमच्या नाभी कमळातून जन्म झालेला मी साऱ्या जगाला उत्पन्न करतो. मग तुमच्यापेक्षाही मोठा आणखी कोणी देव असेल तर मला सांगा. हे जगन्नाथा, मला माहीत आहे की तुम्हीच सर्व जगताचे करते, पालन करते आणि विलय करते व सर्व समर्थ आहात. तुमच्याच इच्छेनुसार मी जगत उत्पन्न करतो आणि प्रलयांती शिव या जगाचा संहार करतात. तुमच्या आज्ञेने सूर्य फिरतो, वारा वाहतो, अग्नी दहन करतो आणि ढग पाऊस पडतात. तर मग तुम्ही कोणत्या देवाचे ध्यान करता. तुमच्याखेरीज त्रैलोक्यात श्रेष्ठ असा देव आम्ही जाणत नाही, म्हणून मला सर्व काही सांगावे. माझ्यापासून काहीही गुप्त ठेवू नका. ब्रह्मदेवाचा प्रश्न ऐकून विष्णू म्हणाले, आता मी जे सांगणार आहे ते नीट लक्ष देऊन ऐक. जरी तू स्वतःला मला आणि शिवाला सृष्टीचा उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारा समजतोस, तसेच सर्व देव, दानव, मानव यांना देखील असेच वाटते. परंतु आपल्याला प्रेरणा देणारी अशी स्वतंत्र शक्ती आहे. जसे तुझ्या ठिकाणी जग उत्पन्न करणारी राजसी शक्ती आहे, माझ्या ठिकाणी पालन करणारी सात्विकी शक्ती आहे आणि शंकराच्या ठिकाणी तामसी शक्ती आहे. आणि ह्या शक्तीशिवाय ना तू जग निर्माण करू शकतोस, ना मी पालन करू शकतोस, ना शंकर संहार करू शकतात. म्हणून हे विधात्या, आपण सर्व त्याच शक्तीचे दास आहोत. आता हीच गोष्ट मी तुला अजून वेगळ्या तऱ्हेने सांगतो. हे पहा, प्रलयकाळी मी शेषशय्येवर झोपतो, मग काही काळानंतर त्या शक्तींकडून जागा केला जातो. तिच्याच सत्तेने तपस्या करतो, तर कधी लक्ष्मीबरोबर सुखोपभोग भोगतो.
केव्हा केव्हा दानवाबरोबर युद्ध करावे लागते. अरे सुव्रता, तुझ्या समोरच तर मी 5000 वर्षापर्यंत दानवांशी मल्लयुद्ध करून त्या शक्तीच्या मदतीने कानाच्या मळापासून उत्पन्न झालेल्या त्या दानवांना मारले नाही का? तेव्हा तुला त्या शक्तीची जाणीव कशी नाही झाली? तिच्याच इच्छेनुसार मी कधी मासा, कधी कासव, कधी वराह, कधी वामन असे अवतार घेतो. खरे तर पशुपक्ष्यांच्या जन्माला जाणे कोणालाही आवडणार नाही, तरीही मी मनाविरुद्ध वराह वगैरे योनीमध्ये जन्म घेतो. अरे लक्ष्मीचा संघ सोडून नीच शरीर कोण पसंत करेल? शेषावरची सुखाची झोप सोडून कोणता पुरुष गरुडावर बसून युद्ध करेल? अरे, तुझ्या देखतच एकदा धनुष्याच्या दोरीमुळे माझे मुंडके तुटून पडले होते. मग त्वष्ट्याने माझ्या देहावर घोड्याचे मुंडके जोडले. तेव्हापासून मला हयग्रीव या नावानेही ओळखतात. जर मी स्वतंत्र असतो तर माझी अशी विटंबना झाली असती का? म्हणून लक्षात ठेव की मी स्वतंत्र नाही, तर त्या शक्तीच्या ताब्यात आहे. म्हणूनच मी त्या स्वामिनीचे ध्यान करत असतो. नारद म्हणाले, असे हे संभाषण ब्रह्मदेव व विष्णू यांच्यामध्ये झाले. म्हणून तुम्ही सुद्धा पुत्रप्राप्तीसाठी त्याच देवी मातेच्या चरणांची सेवा करा. त्यामुळे देवीकडून तुम्हाला तुमचे इच्छित प्राप्त होऊन तुमचे कल्याण होईल. त्यानंतर नारद मुनींच्या सांगण्यावरून व्यासमुनींनी देवीची आराधना करायचे ठरवले. श्री देवी भागवत पुराण स्कंद 1 अध्याय 5 श्री विष्णूच्या हयग्रीव नामक अवताराची कथा. समस्त ऋषींनी सुतांना प्रश्न केला की, हे सुता, भगवान विष्णूंचे मुंडके तुटले आणि त्यांना हयग्रीव रूप मिळाले, हे कसे काय घडले? ही घटना केव्हा घडली आणि हे होण्याचे कारण काय बरे होते? तर या सर्व गोष्टी तू आम्हाला विस्ताराने सांग. सूत सांगू लागले, एकदा भगवान विष्णूंनी भयंकर असे एक युद्ध 10,000 वर्षापर्यंत केले आणि ते खूपच दमून वेले. मग थोडा वेळ आराम करावा या हेतूने भगवान विष्णू एका चांगल्या जागेवर पद्मासन घालून आणि धनुष्याच्या एका टोकावर हनुवटी टेकून बसले. फारच श्रम झाल्यामुळे भगवान विष्णूंना बसल्या बसल्या झोप लागली. असाच पुष्कळ काळ निघून गेला. पुढे एकदा इंद्रासह सर्व देवदेवतांनी एक यज्ञ करायचे ठरविले. या कार्यासाठी ब्रह्मदेवाने पुढाकार घेतला. कार्य सिद्ध होण्यासाठी सर्वजण विष्णूला भेटावे म्हणून वैकुंठाला गेले. परंतु विष्णू भगवान वैकुंठात नव्हते, म्हणून त्यांचा अंतर्दृष्टीने ठाव ठिकाणा पाहून सर्वजण तिथे जाऊन पोहोचले. तेव्हा विष्णुदेव धनुष्याच्या टोकावर हनुवटी ठेवून गाढ झोपले होते. अशा स्थितीत विष्णुदेवाला पाहून ब्रह्मदेव, रुद्र आदी सर्वजण मोठ्या विचारात पडले की आता विष्णूला कसे जागे करावे. त्यावेळी इंद्राने सर्वांना विचारले की आता विष्णूची झोप मोडावी यासाठी काय बरे करावे. त्यावर शंकर भगवान म्हणाले, कुणाचीही झोप मोडण्याचे पाप मोठे असते, परंतु यज्ञ करणे तर आवश्यक आहे. म्हणून मग ब्रह्मदेव म्हणाले, विष्णूची झोप मोडण्यासाठी मी वाळवीचे किडे तयार करतो. ती वाळवी धनुष्याची दोरी कुरतडून टाकेल आणि धनुष्य सैल होईल आणि विष्णूही जागा होईल आणि मग आपली यज्ञकार्य देखील सिद्धीस जाईल. ब्रह्मदेवाच्या या युक्तीला सगळ्या देवांनी दुजोरा दिला आणि मग ब्रह्मदेवाने आपल्या शक्तीने वाळवीचे किडे निर्माण केले आणि त्या वाळवीला आज्ञा दिली की तुम्ही आता विष्णूच्या दोरीवर चढून ती दोरी कुरतडून टाका, म्हणजे धनुष्याची दोरी सैल होईल आणि विष्णुदेव जागे होतील. परंतु वाळवीचे किडे म्हणाले, अहो, एखाद्याची झोप मोडणे, कथा सांगण्यामध्ये विघ्न उत्पन्न करणे, स्त्री व पुरुष यांच्या प्रेमसंबंधांमध्ये मोडता घालणे, आई व मुलाची ताटातूट करणे, या 4 गोष्टींचा दोष ब्रह्महत्ये एवढा आहे. मग आम्ही का बरे त्यांच्या निद्रासुखाचा नाश करावा? बरे, त्यात आमचा कोणताही फायदा नाही. फायद्याकरिताच लोक पाप करायला तयार होतात. जर आमचे यात काही हित होणार असेल तर मग आम्ही नक्कीच हे काम करू. ब्रह्मदेवाने त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. मग त्यांना म्हणाले, ठीक आहे, आम्ही यज्ञामध्ये तुमचा देखील वाटा ठेवू. हवन करतेवेळी हवनीय द्रव्याचा जो भाग कुंडाबाहेर पडेल तो तुमचा असेल. तर आता झटपट कामाला लागा. एवढे ऐकून त्या वाळवीच्या किड्यांनी आपले काम चालू केले आणि बघता बघता ती धनुष्याची दोरी कुरतडून टाकली. त्यामुळे धनुष्याचा ताण एकदम सैल पडला आणि अचानक महाभयंकर असा गर्जनेचा आवाज झाला. त्या आवाजाने देव भयभीत झाले.
ब्रह्मांड कंपित झाले. धरती थरथर कापू लागली. समुद्रामध्ये पर्वता एवढ्या मोठ्या लाटा तयार झाल्या. सर्व प्राणी व्याकुळ झाले. नक्षत्रे उन्मळून पडली. दिशा झाकून गेल्या. सूर्य दिसेनासा झाला. सर्व देव काळजीत पडले की आता पुढे काय होणार कोण जाणे. त्याच वेळी धनुष्याचा ताण गेल्यामुळे ते एकदम सरळ झाले व त्याच क्षणी त्या कमानीच्या टोकाच्या आघाताने विष्णूचे डोकेही तुटून कुठल्या कुठे फेकले गेले. जेव्हा अंधार निवळला तेव्हा ब्रह्मदेव व शंकर यांना विष्णूचे शीरविरहित धड दिसले. सर्व देवांना रडू कोसळले. ते शोक करू लागले. हे जगन्नाथा, हे काय घडले? हे देवा, तुझ्याशिवाय आम्ही जगूच शकत नाही. हे असे कसे भयंकर आमच्याकडून घडले? आमचे कसले हे तुझ्यावरचे स्वार्थी प्रेम आहे? आमच्या स्वार्थापोटीच हा भयंकर प्रसंग ओढावला. हे विघ्न कोणत्या राक्षसाने, दैत्याने, अगर यक्षाने नाही तर आम्हीच स्वार्थापोटी निर्माण केले. आता राग तरी कोणावर धरावा? आम्ही सर्व पराधीन देवांनी आता काय करावे? कुठे जावे? आम्हाला तर आधारच राहिला नाही. ही सात्विकी, तामसी किंवा राजसी माया निश्चितच नाही, कारण जगद्गुरू हा स्वतःच मायेचा स्वामी असताना कोणाची माया त्याचे शीर उडवू शकेल? शंकरासहित सर्व देवांना रडताना पाहून ब्रह्मदेव म्हणाले, जे होऊ नये ते झाले. आता रडून काही उपयोग नाही. त्यापेक्षा दुःख आवरून शांत मनाने काहीतरी उपाय केला पाहिजे. कालगतीप्रमाणे जे समोर येते ते फळ जरूर भोगावे लागते. देहधारण करणाऱ्याला सुख अथवा दुःख भोगावेच लागते. शंभूने पूर्वी माझाही शिरच्छेद केला होताच ना. त्याचप्रमाणे शापाचा परिणाम म्हणून शंकराचे लिंग गळून पडले होतेच ना. तसेच आज सुद्धा विष्णूचे मस्तक क्षारसमुद्रात पडले आहे. अरे इंद्रा, तुला तर तुझ्या शरीराला हजारो भोके पडल्याचे दुःख आहेच की. आणि एकदा तुला स्वर्गापासून भ्रष्ट होऊन मानस सरोवरामध्ये राहावे लागले होते. तर मग कोणाला दुःख चुकले आहे का? सूत म्हणाले, एवढे सांगितल्यावर त्या ब्रह्मदेवाने वेदांना आवाहन केले आणि तेही तात्काळ देवकार्यासाठी देह धारण करून समोर उभे राहिले. ब्रह्मदेव त्या वेदांना म्हणाले, आता तुम्ही परमशक्ती सनातनी गूढस्वरूपी व सर्व कार्य सिद्धीस नेणाऱ्या त्या ब्रह्मविद्येची स्तुती सुरू करा. ही आज्ञा ऐकून वेदांनी त्या महामायेची स्तुती करण्यास आरंभ केला. ते म्हणाले, हे विश्वाची उत्पत्ती करणाऱ्या महामाये, हे देवी, तू निर्गुण आहेस. सर्व चराचराची माता, ईश्वरी, तुला आम्ही नमस्कार करतो. तू सर्व प्राणीमात्रांमधली प्राणशक्ती, क्षमा, शांती, श्रद्धा, मेधा, धृती व स्मृती तूच आहेस. दयेने परिपूर्ण अशी सर्वांची जननी, तिन्ही भुवने उत्पन्न करणारी, विद्या, शिवा, भयनाशिनी, आम्ही तुझी स्तुती करतो. जेव्हा तुला ही संपूर्ण सृष्टी रचावयाची इच्छा होते व तिचे पालन तसेच संहार करावा असे वाटते, तेव्हा तसेच होते. तुझे यथार्थ रूप कोणीच जाणत नाही आणि तुझी नावे किती आहेत तेही कुणाला माहिती नाही. तू या भुवनाची माता आहेस. तुझे ऐश्वर्य कोणीच जाणू शकत नाही. हे आई, विष्णूचे मस्तक तुटून गेले ही गोष्ट तुला ठाऊक नाही का? हे शिवा, सर्व काही तू जाणत असतानाही पुन्हा आमच्या मुखाने ऐकणार आहेस का? तुझ्याच कृपेमुळे विष्णूने मधुकैटभावर विजय मिळवला होता. हा विष्णू सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ असल्यामुळे त्याची उपेक्षा तू करू नये. हे आई, तू जन्ममरणाचे दुःख नष्ट करणारी आहेस. हे आई, तुला लक्ष्मीचा राग आला का? पण तिला विधवा झालेले तुला कसे पाहावते? आपल्याच एका अंशाकडून झालेली चूक क्षमापात्रच असते. तर आता याला प्राणदान देऊन आम्हा सगळ्यांना आनंदित कर. सूत म्हणाले, वरील प्रकारे वेदांनी केलेल्या स्तुतीमुळे ती गुणातीत माहेश्वरी देवी संतुष्ट झाली आणि त्याचवेळी देवांना शुभ समाचार देणारी आकाशवाणी झाली. देवलोक हो, चिंता टाकून स्वस्थ रहा. वेदांनी केलेल्या स्तुतीमुळे मी प्रसन्न आहे. आता हरीचे मस्तक तुटण्याचे कारण ऐका. कोणतीही घटना कारणावाचून घडत नसते. एकदा विष्णू व लक्ष्मी एकत्र बसले असताना लक्ष्मीच्या चेहऱ्याकडे पाहून विष्णूला हसू आले. लक्ष्मीला लगेच शंका आली की यांना मला पाहून हसू का आले? विनाकारण असे होणार नाही. नक्कीच दुसऱ्या एखाद्या सुंदर स्त्रीवर यांचे मन गेले असणार. या विचारासरशी तिला राग आला आणि त्याच क्षणी तामसी शक्तीने तिचा ताबा घेतला. त्यावेळी ती रागाच्या भरात विष्णूला म्हणाली, तुमचे हे शीर गळून पडेल. सवत असण्याच्या दुःखापेक्षा वैधव्य बरे असे वाटल्यामुळे तामसी शक्तीने तिच्या तोंडून तसे वदविले. त्या शापाचा परिणाम म्हणून आज विष्णूचे मस्तक क्षारसमुद्रात विलीन झालेले आहे. देवी पुढे म्हणाली, परंतु मी याला पुन्हा शीर जोडते.
यात तुमचे आणखी एका तऱ्हेने कल्याण होणार आहे. कसे ते ऐका. पूर्वी एका हयग्रीव नावाच्या दैत्याने सरस्वती नदीच्या काठी माझ्या मायाबीजाचा जप करीत 1000 वर्षे तपश्चर्या केली. तो माझ्या उग्र अशा तामसी स्वरूपाचे ध्यान करीत असे. तेव्हा मी देखील तशाच रूपात प्रकट झाले. त्यावेळी मी सिंहावर बसले होते. मी दयेच्या स्वरात त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्याने मला नमस्कार करून माझी स्तुती केली आणि माझ्याकडे वर मागितला की त्याला कुणाहीपासून व कधीही मृत्यू येऊ नये. मी त्याची समजूत घातली की जो उत्पन्न झाला आहे त्याचा मृत्यू आणि जो मरण पावला आहे त्याचा पुन्हा जन्म होणे हा सृष्टीचा अबाधित नियम आहे. तो कदापि बदलता येणार नाही. हे ध्यानात घे आणि तू विचार करून तुला कशाप्रकारे मरण आवडेल ते सांग. त्यावर तो म्हणाला, हयग्रीवाशिवाय कुणाहीपासून मृत्यू येऊ नये. मी त्याला तसा वर देऊन सांगितले, तू आता परत जाऊन सुखाने राज्य कर. तुला तुझ्या इच्छेप्रमाणेच मृत्यू येईल. नंतर त्या दैत्याने सगळीकडे उच्छाद मांडला. त्याने ऋषीमुनी वेद यांना सळो की पळो करून सोडले. त्याला असे वाटायला लागले की त्याला आता कोणीही मारू शकणार नाही. तर आता तुम्ही जाऊन एका चांगल्याशा घोड्याचे मस्तक घेऊन या, म्हणजे त्वष्टा ते विष्णूच्या धडाला जोडेल व अशा तऱ्हेने विष्णू हयग्रीव झाला की त्या हयग्रीव नावाच्या दैत्याला मारेल व देवांचे हित होईल. सूत म्हणाले, एवढे बोलून देवी गुप्त झाली. मग सर्व देवांनी त्वष्ट्याची प्रार्थना केली. तेव्हा त्याने ताबडतोब जाऊन एका घोड्याचे मस्तक कापून आणले व बेमालूमपणे सर्वांच्या देखत विष्णूच्या धडाला जोडले. अशा प्रकारे विष्णू त्या महामायेच्या कृपाप्रसादाने हयग्रीव झाला. त्यानंतर काही काळातच विष्णुरूपी हयग्रीवाने त्या मदोन्मत्त दानवांचा युद्धामध्ये वध केला. जो मनुष्य पृथ्वीवर हे शुभ असे हयग्रीव आख्यान ऐकेल तो निसंशयपणे सर्व दुःखापासून सुटेल. हे महामायेचे चरित्र पापांचा नाश करणारे आणि पवित्र असे आहे. हे पठण करणारा व ऐकणारा अशा उभयतांना सर्व प्रकारची संपत्ती प्रदान करणारे आहे.